आज आपण बघूयात 10 एप्रिल 1875ला स्वामी दयानंद सरस्वतींनी स्थापन केलेला आर्य समाज. दयानंद सरस्वतींवर वेदांचा जास्त प्रभाव होता. सर्व ज्ञानाचा उगम वेदांमधूनच झाला आहे असे त्यांना वाटत होते. आपल्या विचारांना समाजात प्रसारित करण्यासाठी त्यांनी या समाजाची स्थापना केली. नंतर 1877ला आर्य समाजाची एक शाखा लाहोरला स्थापन केली. त्यावेळी आर्य समाजाची घटना ठरवण्यात आली. लोकहितवादी हे काही काळ मुंबई आर्य समाजाचे अध्यक्ष होते. आता आपण बघूयात आर्य समाजाची तत्वे. वेद हे ईश्वरापासून निर्माण झाले आहे व त्याच्यात सर्व ज्ञानाचा उगम आहे. त्यानंतर परमेश्वर हाच संपूर्ण विश्वासाचा निर्माता, पालनकर्ता असून तो सच्चिदानंद स्वरूपात आहे. त्यानंतर पुढचं तत्व, प्रत्येक व्यक्तीने सत्याचे पालन करावे, असत्याचा त्याग करावा, अज्ञानाचा नाश करून खऱ्या ज्ञानाचा प्रसार करावा. नंतर शारीरिक, आध्यात्मिक व सामाजिक उन्नती करणे हे आर्य समाजाचे ध्येय होते. आर्य समाज हा आपला वेगळा पंथ नाही हे दयानंदांनी स्पष्ट केले. तसेच आर्य हे बाहेरून आले हा ब्रिटिशांचा सिद्धांतही त्यांनी अमान्य केला. समाज सुधारणेसाठी दुसऱ्यांचे अनुकरण करणे त्यांना मान्य नव्हते. त्याऐवजी प्राचीन वैदिक धर्माला शुद्ध स्वरूपात पुढे आणणे हाच त्यांचा समाज सुधारण्याचा प्रभावी मार्ग होता असे त्यांना वाटायचे. आता आपण बघूयात आर्य समाजाचे कार्य. हिंदूंच्या मनातील न्यूनगंड कमी करून आत्मसन्मान जागृत करण्याचे कार्य त्यांनी केले. त्यासोबत हिंदू धर्मातील दोष दूर करून त्यातील चांगल्या गोष्टींवरती भर देणे हे कार्य या समाजाने केले आणि त्यानंतर शुद्धीकरण मोहीमही त्यांनी राबवली. मुस्लिम व ख्रिश्चन लोकांमध्ये धर्म प्रसार करणे व आपल्या धर्मातील लोकांची संख्या वाढवणे यावरती भर होता. पण हिंदू धर्मात दुसऱ्यांना आणणे तर दूरच, याउलट ज्यांनी धर्मांतर केले त्यांनाही परत घेण्यासही विरोध करण्यात आला. आपल्या धर्माची शक्ती आपणच कमी करून घेण्याची ही वृत्ती स्वामी दयानंदांना मान्य नव्हती. त्यातून त्यांनी शुद्धी चळवळ सुरू केली. हिंदू धर्म सोडून गेलेल्या लोकांना एका साध्या सोप्या धार्मिक विधीने पुन्हा हिंदू धर्मातच घेण्याचे काम आर्य समाजाने सुरू केले आणि याला खूप प्रतिसाद मिळाला. सामाजिक सुधारणांवर पुरस्कार केला आर्य समाजाने. त्यात जरी आर्य समाजाने वैदिक धर्म आदर्श मानला तरी समाजातील जातीयता, विषमता, भेदभाव यांचा त्यांनी कडाडून विरोध केला. मुले मुली समान आहेत, अस्पृश्य व स्त्रिया यांना दुय्यम वागणूक देऊ नये यावर त्यांनी भर दिला. त्याचप्रमाणे बालविवाह, देवदासी अशा प्रथांना विरोध केला. तसेच स्त्री शिक्षण आणि विधवा विवाहाचे त्यांनी समर्थन केले. आर्य समाजाने काही शैक्षणिक कार्यही केले, ते आपण बघूयात. राष्ट्रीय शिक्षणाबाबत ते आद्य प्रवर्तक मानले जात. आर्य समाजाने 1896ला मुलींसाठी कन्या महाविद्यालय स्थापले. लाला हंसराज यांनी दयानंद अँग्लो वैदिक कॉलेजची म्हणजे DAVची स्थापना केली. ते कॉलेजचे पहिले प्राचार्य होते. स्वामी श्रद्धानंद यांनी गुरुकुल शिक्षण संस्था कांगडी, हरिद्वार येथे स्थापली. आर्य समाजाच्या कार्यकर्त्यांनी स्वातंत्र्य आंदोलनात भाग घेतला. त्यात लाला लजपतराय, स्वामी श्रद्धानंद, पंडित गुरुनाथ, विद्यार्थी लाला हंसराज यांसारखे निष्ठावान त्यात इन्व्हॉल्व्ह होते. स्वामी दयानंद सरस्वती यांनी हिंदीला खूप जास्त महत्त्व दिले. भारत हा भारतीय लोकांसाठी म्हणजेच इंडिया फॉर इंडियन्स अशी त्यांची घोषणा सगळ्यात पहिल्यांदा होती. हे आपण बघितलं सगळं आर्य समाजाविषयी. आता आपण नेक्स्ट पार्टमध्ये रामकृष्ण मिशन बघूयात. थँक्यू.